यानंतर आपण पुन्हा एकदा घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये। दिवाळी अगदी 4 दिवसांवर येऊन ठेपलेली असताना परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा धडकी भरली आहे। हवामान विभागानं आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगर, जळगाव, पुणे, सातारा, अहिल्यानगरसह 15 जिल्ह्यांना येलो अलर्ट इशारा दिलाय। काही दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। काही शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या तर काही शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालंय। त्यामुळे बळीराजा सावरत नाही तेवढ्यात हवामान विभागानं पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे वाराला परिसरामध्ये शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालंय। सोयाबीनची काढणी सुरू असतानाच पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांना कसरत करावी लागली आहे। या पावसामुळे सोयाबीन आणि कापसाचं मोठं नुकसान होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। दिशा कृषी उन्नती आणि कृषी समृद्धी योजना या महत्वाकांक्षी योजनांच्या अनुषंगानं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जिल्हास्तरीय आढावा बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये कृषी विभागातील सध्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आलाय। तसंच नव्या पिकांच्या प्रयोगावर भर देणं, शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणं आणि निधीच्या वितरणाची गती वाढवून योजनांची अंमलबजावणी सुनिश्चित करणं या सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये अडचणीत न येऊ देण्याची भूमिका लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे। तसंच पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत पोहोचवण्याचा निर्णय देखील या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे। गडचिरोलीमध्ये आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती, आदिवासी विकास परिषद आणि अन्य आदिवासी संघटनांतर्फे विराट जनआक्रोश क्रांती मोर्चा काढण्यात आलाय। शिवाजी महाविद्यालय इथून निघालेला हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलाय। हैदराबाद गॅझेटनुसार धनगर समाज आणि बंजारा समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये, बोगस आदिवासींना शासकीय सेवेतून वगळण्यात यावं यासह इतर 15 मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडून सरकारविरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतन समितीतील तफावत आणि सुधारणा न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। या सर्व गोष्टींचा फेरविचार व्हावा अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे। दादरमध्ये युवक काँग्रेसकडून जोरदार आंदोलन झाले। केरळमधील आयटी व्यावसायिक आनंदू अजी यांनी आरएसएसच्या अत्याचारांना कंटाळून आत्महत्या केली आहे। या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेस युवक काँग्रेसकडून दादरमधील टिळक भवन परिसरामध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले। यावेळी अत्याचारग्रस्तांना न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। मुंबई एसटी बँकेच्या संचालक बैठकीमध्ये तुफान राडा झालाय। अडसूळ गटातील संचालकांनी सदावर्ते गटातील संचालकांनी बँकेत चालवलेला भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळे या मीटिंगमध्ये अक्षरशः फ्रीस्टाईल हाणामारी पाहायला मिळाली। एकनाथ शिंदे आणि आनंदराव अडसूळ संघटनेचे 4 ते 5 संचालक या हाणामारीमध्ये जखमी झालेत। अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे। या महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। अपघातांच्या प्रमाणातही झपाट्याने वाढ होते। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। काही दिवसांपूर्वी खड्डे बुजवण्यासाठी माती टाकण्यात आली होती, त्यामुळे आता महामार्गावर धुळीचं साम्राज्य पसरलंय। धुळीच्या ढगांमुळे समोरचा रस्ता सुद्धा नीट दिसत नाही, त्यामुळे वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। ठाण्यामध्ये मुंब्रा परिसरामध्ये शाळकरी मुलांच्या 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली। खडी मशीन परिसरामध्ये शाळा सुटण्याच्या वेळी हे 2 गट आमने-सामने आले होते, पण स्थानिक नागरिकांच्या हस्तक्षेपानंतर विद्यार्थ्यांमधला वाद सध्या तरी निवळल्याचं दिसून येत आहे। लातूर जिल्ह्यामधल्या औसामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे मनुष्यहानी, पशुधन आणि घरांची हानी झालेल्या नुकसानग्रस्त कुटुंबियांना आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून थेट आर्थिक मदत देण्यात आली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने जितकी मदत जाहीर केली आहे तितकीच मदत आमदार अभिमन्यू पवार यांनी क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि अभय भुतडा फाउंडेशन या 2 स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून देण्याचं काही दिवसांपूर्वी जाहीर केलेलं होतं। औसा शहरामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये मतदारसंघातील नुकसानग्रस्त 1275 कुटुंबियांना एकूण 1.25 कोटीच्या आर्थिक मदतीच्या धनादेशाचं वाटप करण्यात आलंय। पण अशा पद्धतीने कुटुंब उभारायला पाहिजे। जी वस्तू गेली आहे ती मिळाली पाहिजे, जेणेकरून प्रपंच चालला पाहिजे, शेती उभी राहिली पाहिजे। बैलाला बैल गेला म्हणून आपण दुसऱ्याला बैल दिला, बैलाला बैल दिला। तुम्ही बघितलं एका शेतकऱ्याची वीज पडून 2 बैल गेले, आपण त्या दोन्ही बैलाचे पैसे दिलेले आहेत। त्यामुळे सरकारचे पैसे आणि आपले पैसे या माध्यमातून खऱ्या अर्थात शेतकरी उभा राहील अशी मला खात्री आहे।
अंबरनाथमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी भाजपला थेट इशारा दिलाय। तुम्ही युती धर्म पाळणार नसाल तर आमच्याकडेही तुमच्या मोठ्या नगरसेवकांची यादी आहे, असं किणीकर म्हणाले। युती धर्म पाळला नाही, परंतु आमच्याकडेही आज त्यांचे काही नगरसेवक आमच्याकडे आले होते, पण आम्ही युती धर्म पाळला होता आणि त्यांना प्रवेश दिला नव्हता। परंतु आम्ही सांगू इच्छितो की आमच्याकडेही भाजपची भली मोठी यादी आहे, आम्ही ऍक्शनला रिॲक्शन देऊ शकतो, असंच आम्ही त्यांना सांगू इच्छितो। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपाई आठवले गटाकडून प्रचाराचा नारळ फोडण्यात आलाय। अंधेरी पूर्वेकडील मरोळ विजयनगर परिसरामध्ये संजय खंडागळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झाले। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले। यावेळी बोलताना रामदास आठवलेंनी ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात भाष्य केले। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरीही पालिकेवर महायुतीचा झेंडा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। मी ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते असा गेल्या 25-30 वर्षाचा इतिहास आहे। त्यामुळं मला असं वाटतं की रिपब्लिकन पक्ष जो आहे या महायुतीसोबत राहणार आहे आणि या ठिकाणी मुंबईमध्ये यावेळेला माननीय उद्धव ठाकरे यांची सत्ता उत्सव त्या ठिकाणी आम्ही सत्तेवर येणार आहोत। आणि जरी उद्धवजी आणि राजजी जरी एकत्र आलेही तरी त्याचा आम्हाला फरक पडणार नाही। आमच्या सोबत मराठी माणसं, मराठी मतं जी 40% आहे त्यामधली 20%पेक्षा जास्त मतं आमच्या सोबत राहतील। गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक प्राणी आणि नागरिकांना जीव गमवावा लागतोय। या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बिबट्या प्रवण क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे। या बैठकीमध्ये बिबट्यांच्या बंदोबस्तासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या खूप वाढली असल्यानं 50 बिबटे हे वनतारामध्ये पाठवणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलंय। तर या संदर्भात केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्यासोबतही सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे। भूपेंद्र यादव हे त्या खात्याचे मंत्री आहेत, त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला। ते साऊथ आफ्रिकेमध्ये होते, परंतु संपर्क झाला। मी त्यांना सांगितलं की अशा प्रकारे अनेक लोक अतिशय त्रासून गेलेले आहेत, वैतागलेले आहेत। तर त्याच्याकरता मग त्यांनी आम्हाला असं सांगितलं की त्यांना नसबंदीचं पकडून नसबंदी करायची आणि बाकीचे बिबट्यांना पण ते म्हणाले की मी तुम्हाला केंद्राचा निधी देतो, आपल्याला बिबटे पकडावेच लागतील। आता काहीतरी 50 बिबटे वनतारा का काय आहे ना तिकडं ती देण्याचा निर्णय झालेला आहे। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मालमत्तेवर हातोडा चालून आता नाशिकमध्ये उत्तर प्रदेशचा पॅटर्न राबवला जाणार आहे। सातपूर गोळीबार प्रकरणामध्ये अटकेत असलेला आरपीआयचा पदाधिकारी प्रकाश लोंढे आणि त्याचा मुलगा दीपक लोंढे यांनी सातपूर परिसरामध्ये नंदिनी नदीला लागून 3 मजली इमारत बांधलेली होती। या इमारतीचा गुन्हेगारी कारवाईसाठी वापर केला जात असल्याचा पोलिसांना संशय आहे आणि त्यामुळे या अनधिकृत इमारतीवर आता महापालिकेचा बुलडोझर चालणार आहे। 8 ते 10 वर्षापूर्वी प्रकाश लोंढेच्या अनधिकृत कार्यालयामध्ये भुयार सापडल्यानं पोलिसांनी तोडक कारवाई केली होती। त्या भुयाराचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी केला जात होता। दरम्यान या इमारतीतील भाडेकरूंना मनपाच्या वतीने घर खाली करण्याचे आदेश देण्यात आले असून पोलीस बंदोबस्तामध्ये आता ही इमारत जमीनदोस्त करण्यात येईल। सिडकोकडून सर्वसामान्य नागरिकांची लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। वाशी खारघर परिसरामध्ये घरे बांधायला सिडकोच्या अभियांत्रिकी विभागाला 29 लाख रुपये खर्च आलाय। मात्र सिडको हीच घरं 75 लाखांपर्यंत विकत असल्याचा धक्कादायक प्रकार माहिती अधिकारामध्ये समोर आलाय। विशेष म्हणजे हे सिडको आमदार, खासदार आणि सनदी अधिकाऱ्यांसाठी पंचतारांकित गृह प्रकल्प उभारत असून त्यांच्या किमती मात्र सर्वसामान्यांना विकल्या जाणाऱ्या घरांपेक्षाही कमी आहेत। सिडकोच्या या कारभारावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते। तर अव्वाच्या सव्वा दर ठेवल्यानं सिडकोच्या घरांकडे आता नागरिकांनी पाठ फिरवायला सुरुवात केली आहे। सिडकोच्या या कारभारावर प्रशासन काही कारवाई करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।
मुंबईच्या अंधेरी पूर्वमध्ये अदानी कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि वेळेवर पगार न मिळाल्यामुळे कर्मचारी आक्रमक झालेत। अदानी समूहाच्या मुख्य कार्यालयावर बसत समन्वय समितीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले। जोपर्यंत कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस आणि पगार मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा आंदोलकांनी अदानी समूहाला दिलाय। त्यामुळे अदानी समूह यावर काही पावलं उचलतं याकडे लक्ष लागलंय। अंबरनाथमध्ये राहणाऱ्या एका निवृत्त जीएसटी अधिकाऱ्याची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। प्रकाश पाटील या निवृत्त जीएसटी अधिकाऱ्यानं निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम चांगल्या परताव्यासाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याचा निर्णय घेतला। त्यांनी 2 बड्या उद्योग समूहांशी नामसाधर्म्य असलेल्या 2 कंपन्यांमध्ये टप्प्याटप्प्यानं 45 लाख रुपयांची गुंतवणूक केली। त्यानंतर त्यांच्या एका अकाउंटमध्ये तब्बल 1 कोटी तर दुसऱ्या अकाउंटमध्ये 1.25 कोटीपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्याचं बनावट रेकॉर्ड तयार करण्यात आलं। या रकमेतून त्यांनी काही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी दोन्ही बोगस कंपन्यांनी पैसे काढण्यासाठी पुन्हा नव्याने पैसे भरावे लागतील असा सल्ला दिलाय। कंपन्यांची टाळाटाळ पाहता प्रकाश पाटील यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे। प्रकाश रामकृष्ण पाटील राहणार कोहोज खुंटोली वय वर्ष 60 वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीवरून आयटी ऍक्ट कलम 66D प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे। त्यांना शेअर ट्रेडिंग करण्याची एक आवड होती। G8 ICICI सिक्युरिटी ग्रुप यामध्ये एकूण 44,67,855 रुपये जमा केलेले आहेत आणि त्यांची ती फसवणूक झालेली आहे। भिवंडी शहरामधल्या एकमात्र वऱ्हाळ तलावामध्ये 3 ठिकाणाहून थेट ड्रेनेजचं पाणी मिसळलं जात आहे। त्यामुळे पाणी प्रदूषित होऊन दुर्गंधी सुटल्यानं स्थानिक कामतघर ग्रामस्थांनी पालिका आयुक्त अनमोल सागर यांना निवेदन दिलंय। तर येत्या 15 दिवसांमध्ये तलावाची दुर्गंधी बंद करावी, अन्यथा तलाव व्यवस्थापनासाठी कामतघर ग्रामस्थांचा हाती सोपवावा अशी मागणी करण्यात येते आहे। वर्षभरापासून रखडलेलं मानधन मिळावं या मागणीला धरून भंडाऱ्यामध्ये काही दिवसांपासून ग्रामपंचायतीचे संगणक ऑपरेटर हे जिल्हा परिषदेसमोर आंदोलनाला बसलेत। संगणक ऑपरेटर संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन खंगार आणि दिगंबर वंचारी हे दोघे मागील 3 दिवसांपासून अन्न त्याग आंदोलन करतात। तरी सचिन खंगार यांची प्रकृती खालावल्यानं ते उपोषण मंडपामध्ये बेशुद्ध पडले। त्यामुळे संगणक ऑपरेटर यांनी संतप्त होत मुंबई कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरलेला होता। त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली होती। मुंबई उच्च न्यायालयानं ईडीला मोठा धक्का दिलाय। वसई विरारचे माजी मनपा आयुक्त अनिल कुमार पवारांची अटक बेकायदेशीर असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलंय। 13 ऑगस्टला अनिल पवारांना 41 अनधिकृत इमारतींच्या बांधकामाप्रकरणी ईडीकडून अटक झालेली होती। अटक बेकायदेशीर असल्याचा अनिल पवारांचा युक्तिवाद कोर्टानं मान्य केलाय। या आदेशाला स्थगिती देण्याची ईडीची मागणी कोर्टानं अमान्य केली आहे। त्यामुळे ईडीच्या कार्यपद्धतीवर आता मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। बीडच्या कारागृहातील कैद्यांचं सक्तीनं धर्मांतरण करण्याच्या प्रयत्नांचा आरोप असलेल्या वादग्रस्त कारागृह अधीक्षकांची अखेर उचलबांगडी झाली आहे। कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांना उपअधीक्षक म्हणून नागपूरला पाठवण्यात आले। बीड कारागृहामध्ये आल्यापासून पेट्रस गायकवाड कायम वादग्रस्त ठरलेत। कारागृहातील झाडं तोडणं, कैद्यांकडून खासगी कामं करून घेणं यासोबतच पेट्रस गायकवाड वर सक्तीनं धर्मांतरण करण्याच्या प्रयत्नांचा आरोप आहे। या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह कारागृहातील कैद्यांच्या वकिलांनी तक्रारी देखील केल्या होत्या। अखेर आता त्यांची उचलबांगडी झाली आहे। अमरावतीमध्ये 6 लाखाचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। अमरावती गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। 6,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय। गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हाही नोंद झालाय। दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी तुम्ही करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। अकोल्यामध्ये कमी भावामध्ये सोनं देण्याचं आमिष दाखवून एका महिलेची तब्बल 1 कोटी 11 लाखांची फसवणूक झाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी अमोल नेरकर, मनोहर नेरकर, प्रेम गावंडे आणि नितेश महल्ले या चौघांना अटक केली आहे। कमी भावामध्ये सोनं देण्याचं सांगून आरोपींनी महिलेला चक्क बनावट सोनं दिलंय। आरोपींकडून जवळपास 61,76,000 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। महिलेनं दिलेल्या पैशांमधून आरोपींनी खरंच सोनं घेतलं आणि बुलडाणा, खामगाव, अकोल्यासह विविध भागातील ज्वेलर्सकडे ते गहाण ठेवल्याची बातमी पोलिसांनी दिली आहे। अकोला जिल्ह्यामधल्या पातूरमध्ये कुख्यात गुंड शिवम उर्फ शिवा निलखन याची पोलिसांनी शहराच्या रस्त्यांवरून धिंड काढली आहे। शिवाची पातूर शहरासह लगतच्या शिरला गावामध्ये प्रचंड दहशत आहे। खुनाचा प्रयत्न, मारहाण, लुटमार, धमकावणं असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत।
त्याने यापूर्वी एका युवकाचं अपहरण करून बेदम मारहाण केली होती। यानंतर या गुंडाला अटक करायला गेलेल्या पोलीस पथकावरही त्याने हल्ला केला होता। यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता। अखेर ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांच्या नेतृत्वामध्ये पोलिसांनी त्याची धिंड काढली आहे। मध्ये सोनं देतो असं सांगून त्यांना नकली सोने व चांदी असा मागील 1.5 वर्षात 1,14,00,000चा नकली सोने चांदीचे त्यांना ऐवज दिलेला होता। सदर तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही आरोपी नामे अमोल नेरकर, मनोहर नेरकर, नितेश मल्ले या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला। कोकण रेल्वे महामंडळानं आपला 35वा स्थापना दिवस साजरा केलाय। कोकण रेल्वेच्या प्रवासी आणि माल वाहतुकीच्या सोयी अधिक प्रभावी करण्यासाठी आम्ही आणखी एक नवीन स्टेशन सुरू करण्याचा विचार करत असल्याचं संचालक संतोष झा यांनी सांगितलंय। यावर्षी कोकणामध्ये कार रोरो सेवा सुरू करण्यात आली होती। याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानं पुढील वर्षी कोकण मार्गांवर सावंतवाडी, रत्नागिरी, संगमेश्वर या नवीन 3 रेल्वे स्थानकांवर रॅम्प बसवले जाणार आहेत, जेणेकरून कोकणवासियांना कार रोरो सर्व्हिसचा चांगला उपयोग होईल। चिपळूणमधल्या श्रद्धा रुग्णालयाच्या आवारामध्ये आढळलेल्या अजगराचं रेस्क्यू करताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना अक्षरशः घाम फुटलाय। रेस्क्यू दरम्यान अजगरानं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर अखेर अजगराला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय। रत्नागिरीच्या चिपळूणमधील गांगरई गावातील रस्त्यावर बिबटे फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। 4 ते 5 बिबटे कळपामध्ये फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण आहे। मात्र हा व्हिडिओ एआयने बनवण्यात आला असून कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन प्रशासनानं नागरिकांना केलंय। वन विभागाकडूनही हा खोटा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या तब्बल 18,360 कप सिरपच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत। संभाजीनगर पोलिसांच्या एनडीपीएस पोलिसांनी ही कारवाई केली आहे। त्यामध्ये एकूण 77,44,000चा मुद्देमालही जप्त झालाय। गुजरातमधून या कप सिरपच्या बाटल्यांचा पुरवठा केला जात होता। मध्य प्रदेशामध्ये उत्पादित करण्यात आलेल्या कप सिरपमुळे बालकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर महाराष्ट्रातही औषध निर्माण प्रशासन अलर्ट मोडवर आहे। महाराष्ट्रातही मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात कप सिरपचा पुरवठा करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त होतोय। त्या अनुषंगानं भंडारा औषध व अन्न प्रशासन विभागानं भंडाऱ्यातील औषध विक्रेत्या दुकानामध्ये तपासणी केली असता 3 औषध विक्रेत्यांमध्ये कप सिरप आढळून आले। 3 दुकानामध्ये आढळून आलेला औषध साठा भंडारा अन्न व औषध प्रशासन विभागानं जप्त केलाय। बीडच्या जवळील पालीमध्ये अंत्यविधी दरम्यान एक पिकअप स्मशानभूमीमध्ये घुसल्याने एकाचा जागीच मृत्यू झालाय, तर 1 जण गंभीर असून 7 ते 8 जण गंभीर जखमी झाले। महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलंय। प्राजक्तानं तिच्या लग्नाची पत्रिका तुळजाभवानीच्या चरणी ठेवली आहे। मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना बळ देण्याचं साकडे प्राजक्तानं तुळजाभवानीकडे घातलंय। तर शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे अशी भावनाही यावेळी तिनं व्यक्त केली आहे। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील अनेक भागामध्ये पावसानं हजेरी लावली आहे। अचानक झालेल्या पावसामुळे वनवाराला परिसरामध्ये शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। सोयाबीनची काढणी सुरू असताना पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांना कसरत करावी लागली आहे। या पावसामुळे सोयाबीन आणि कापसाचं मोठं नुकसान होणार असल्याची भावना शेतकरी व्यक्त करतायत। ऋषभ शेट्टीच्या कांतारा चॅप्टर 1 या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे। या सिनेमाचं देशभरातील कलेक्शन 460 कोटींहून जास्त झालंय, तर जगभरातल्या कमाईचा आकडा हा 650 कोटींपेक्षा जास्त झालाय। हा सिनेमा कांताराचा प्रिक्वेल आहे। अभिनेता ऋतिक रोशननं व्यक्तिमत्व हक्कांच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। दिल्ली उच्च न्यायालयानं ऋतिकला दिलासा दिलाय। आर्थिक फायद्यासाठी आवाज, फोटो, नावासह इतर बाबींचा गैरवापर होत असून त्यापासून संरक्षण मिळावं अशी मागणी त्यानं याचिकेतून केली होती। त्यावर सुनावणी करताना परवानगीशिवाय लावण्यात आलेल्या पोस्टचं URL हटवण्याचे निर्देश आता कोर्टानं संबंधित वेबसाईट्सला दिले आहेत। अभिनेता सलमान खान नुकताच एका कार्यक्रमामध्ये रॅम्प वॉक करताना दिसलाय। काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सलमाननं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय। प्रसिद्ध डिझायनर विक्रम फडणवीस यांच्या फॅशन शोमध्ये सलमान सहभागी झालेला होता। स्टेजवर पाऊल टाकताच आपल्या स्वॅगनं सलमाननं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय। कालपासून रणजी करंडकाला सुरुवात झाली। या स्पर्धेमध्ये मुंबईचा संघ आपला पहिला सामना जम्मू काश्मीर विरुद्ध खेळतोय।
श्रीनगरमध्ये खेळवण्यात येत असलेल्या या सामन्याचा आजचा पहिला दिवस गाजवला तो मुंबईच्या सिद्धेश लाडनं. सिद्धेश लाडच्या शतकाच्या जोरावर मुंबईनं पहिल्या दिवशी 5 बाद 336 धावांची मजल मारली. लाडनं 17 चौकार आणि 3 षटकारांसह 116 धावा केल्यात. माजी कर्णधार अजिंक्य रहाणे मात्र 28 धावांवर बाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शम्स मुलानी 79 तर आकाश आनंद हा 15 धावांवर खेळत होते. या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय. लगेचच परत आहे.